नांदेड जिल्ह्यातील लेंडी नदी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप उफाळून आला आहे। शासनाच्या आश्वासनाला आणि आदेशांना 1 वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील तब्बल 1200 ते 1300 कर्मचारी मंगळवार 19 ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा त्यांनी निर्णय घेतला आहे। जिल्हा परिषद कार्यालयासमोर या आंदोलनाची ठिय्या स्वरूपात सुरुवात झाली असून यामुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। समाजन आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, समाजन आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे। बोल मेरी बहना हल्ला बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, बोल मेरी बहना हल्ला बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, बोल मेरी बहना हल्ला बोल, बोल मेरी बहना हल्ला बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, इधर से बोल उधर से बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, इधर से बोल उधर से बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अरे बोल मेरी बहना हल्ला बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अरे बोल मेरी बहना हल्ला बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल। राष्ट्रीय आरोग्य अभियान एकात्मता समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। 14 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार NHMच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र आजतागयत या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही। 1 वर्षाहून अधिक काळ उलटून गेला असता तरी शासन व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही। इतकेच नव्हे तर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणात मुद्दा 52 म्हणून या निर्णयाचा उल्लेख करण्यात आला होता। आज धरणे आंदोलन म्हणजे बेमुदत आंदोलन आम्ही कंत्राटी कर्मचारी अधिकारी यांचं राज्यभर होत आहे। कारण 14 मार्च 2024ला जो शासनाने आमचा GR काढला, शासन निर्णय काढला की कंत्राटी कर्मचाऱ्यांना यांना सरळ सेवेमध्ये समावेशन करायचं, परंतु 16 महिने होऊन सुद्धा शासन फक्त आश्वासन देतात, शासन पॉझिटिव्ह आहे, परंतु शासकीय सेवेमध्ये आम्हाला अजूनही समावेशन आमचं करून घेतलेलं नाही। आणि GR काढल्याच्या नंतर वाहन चालक आणि परिचर ह्या 2 कॅडरच्या ऑर्डर निघून जवळपास 12 महिने झाले, परंतु बाकीच्या कॅडरच्या ऑर्डरी केव्हा निघतील हे शासनाला आम्हाला विचारायचं आहे। त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एकच आक्रोश आहे की शासनाला आक्रोश आणि विनंती आहे की आम्ही कोविड काळामध्ये सेवा दिली, पूरजन्य परिस्थिती आहे, या पूरजन्य परिस्थितीमध्ये डेंग्यू, मलेरिया असे विविध आजाराचे पेशंट भरपूर प्रमाणात उद्भवतात। त्यामुळं कोणत्याही आरोग्य सेवेमध्ये अडथळा न होता आमची एकच जबाबदारी आहे की आरोग्य सेवा जनसामान्य व्यक्तींना मिळाली पाहिजे। परंतु या शासनाच्या आणि प्रशासनाच्या निघरगट्टी कारभारामुळे आम्हाला हे बेमुदत आंदोलन करण्याचं एक पवित्रा उचलावा लागला। कारण की आम्हाला मुख्यमंत्री साहेब सांगतात पॉझिटिव्ह आहोत, आरोग्यमंत्री साहेब सांगतात पॉझिटिव्ह आहोत, परंतु पॉझिटिव्ह आहोत याचा अर्थ आम्ही काय समजावचा? कारण 16 महिने होऊन जर आम्हाला ऑर्डरी मिळत नसेल तर आमची खूप दयनीय अवस्था आहे। 3-3 महिने पगार होत नाहीत, आम्ही खायचं तरी काय? एक नियमित कर्मचारी 70 ते 80 हजार पगार घेतो आणि त्याच पदावर काम करणारा कंत्राटी कर्मचारी 20,000 पगार घेतो आणि त्यामध्येही 3-3 महिने आम्हाला पगार मिळत नाही, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांची आत्महत्येची वेळ आलेली आहे। आणि GR निघाला, शासन निर्णय निघाला तेव्हापासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 15 ते 20 कर्मचारी सरळ सेवेमध्ये नियमित न होता देवाकडे निघून गेलेले आहेत। त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल केव्हा? शासनाचे उपकार खूप आहेत आमच्यावर, कारण की त्यांनी आम्हाला जो कधी न मिळालेला GR शासन निर्णय दिला, परंतु जर असेच एक कर्मचारी जर मरत राहतील तर आम्ही या जो निघालेला शासन निर्णय आहे त्यांचं करायचं काय? किती कर्मचारी संपादन? जवळपास अमरावती जिल्ह्यामध्ये 1200 ते 1300 कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि संपूर्ण राज्यामध्ये 15 ते 16,000 कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत। तरी सुद्धा प्रत्यक्ष आदेश निघाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। यामुळे अमरावती जिल्ह्यातील तब्बल 1200 ते 1300 NHM कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत। जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून कर्मचाऱ्यांनी शासनाचा निषेध केला आहे। यामुळे आरोग्य यंत्रणेतील कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।
आरोग्य यंत्रणेचा कणा मानल्या जाणाऱ्या NHM कर्मचाऱ्यांचा बेमुदत काम बंद हा सरकारसाठी मोठा इशारा ठरू शकतो. शेकडो कर्मचाऱ्यांचा रोजगार आणि रुग्णसेवेचा प्रश्न या आंदोलनामुळे उभा ठाकला आहे. त्यामुळे आता शासनाने तातडीने निर्णय घेत कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी सर्व स्तरावरून मागणी होत आहे.